आता काँग्रेस पक्षामध्ये फुटलेल्या मतांवरती आमदार विकास ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आणि ज्यांनी विरोधात मतदान केलं ते लपून राहणार नाहीत। कुणाचं मतदान कुणाला गेलं हे सगळं समोर येणार आणि हायकमांडला लेखाजोखा मिळालेला आहे असं म्हणत फुटीरांना पक्षातून बडतर्फ करावं अशी मागणी आमदार विकास ठाकरेंनी केली। कोण कुठं मत दिलं हे निश्चितच कळून येईल आणि मला वाटते की हायकमांडला ते समजलं सुद्धा आहे। आता आम्ही कारवाईच्या प्रतीक्षेत आहे, कारण की मागच्या वेळेसही हंडोरे साहेबांच्या वेळेस मतदान फुटलं होतं आणि कारवाई नाही झाली। तेव्हाच कारवाई झाली असती तर आज हा प्रसंग आला नसता आणि मला वाटते की आता तरी हायकमांडनी या संदर्भात कारवाई करावी अशी सर्वच आमदारांची मागणी आहे। यानंतर थेट जाऊयात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बोलतायत। मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत केला आशिष आदित्य ठाकरेंनी अशी एक मागणी केली की मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्यांचं देखील पुनर्वसन करा आणि पण मग तुम्ही सत्तेत होता तेव्हा का विसरलात? तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री, तुमचे पिताश्री होते त्यावेळेला एका फाईलवर सही करायला तुम्ही का राहून गेलात? त्यावेळेला एसआरची बैठक तुम्ही का घेतली नाहीत? आज ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये 2011 पर्यंतचं संरक्षण आणि त्यानंतर आमच्या प्रयत्नाने त्या संरक्षित झोपडपट्ट्यांच्या हस्तांतरणाला सुद्धा मुभा मिळणार आहे। यातला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीवासीय हे महायुतीच्या बाजूने येतात दिसल्यावर मुंगीरलाल के हसीन सपने आणि गाजर दाखवण्याचा हा फेक नरेटिव्ह आदित्य ठाकरेंचा आहे। मला वाटतं याचं उत्तर अजितदादांनी सभागृहात दिलेलं आहे। यानंतर बातमी नागपुरातून आहे। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकतायत। राजकारणातील चाणक्य अजितदादा अशा आशयाचे हे बॅनर आहेत। नागपुरात विधानभवनात समोरच लावण्यात आलेत। विधान परिषद निवडणुकीत अजितदादांनी इतर पक्षातील 5 मतं फोडल्यामुळे नागपुरात होर्डिंग्स लावण्यात आले आणि राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावलेत। बॅनरवर अजित पवारांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील फोटो आहेत। विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांच्या अभिनंदनासाठी हे खास बॅनर लावण्यात आले। काल पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने जे आहेत ते आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवलेलं आहे आणि त्यानंतर आज नागपूरच्या या विधान भवन चौकामध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या होर्डिंगवर राजकारणातील चाणक्य अजितदादा असा उल्लेख करण्यात आलेला। खरं तर कालच्या या निवडणुकीमध्ये जे आहे ते महायुतीनं आपले 9च्या 9 उमेदवार जे आहे ते जिंकवण्यात यश मिळवलेलं आहे। मात्र अजित पवार गटाचे 2 उमेदवार निवडून येतील का यावर जो आहे तो राजकीय संशय जो आहे तो व्यक्त केला जात होता। मात्र अजितदादांनी ही किमया करून दाखवली आणि त्यानंतर जे आहे ते नागपूर मध्ये त्यांचे हे होर्डिंग लागलेले आहे। अजितदादा सोबतच या होर्डिंगवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे देखील होर्डिंग जे आहेत ते फोटो जे आहेत ते लागलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्याकडून हे होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। त्यामुळे इथून पुढे जे आहे ते विदर्भामध्ये आणि प्रामुख्याने नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे ते आपला विस्तार करू इच्छित आणि त्या दृष्टीने जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साह भरण्याकरिता जे आहे ते अशा पद्धतीचे होर्डिंग्स लावून अजितदादा कुठेतरी सक्षम नेतृत्व आहे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातोय। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।